हाय. मावशी संघटन चलते वाटलेंचा. गाणं इतकं भारी आहे ना, 1000 वेळा ऐका, लाख वेळा ऐका, पण गाणं भारी एकदम. हा कार्यक्रम आम्हाला सादर करताना इतकाच आनंद होतो. हो, आपला आवडता बँड. आता खरा रंग, आता का माहोल रेडी. चला, प्रतीक आलाय आणि संध्याकाळच्या वाजले किती प्रतीक? 7 वाजलेत. तर आता आपण निघूया, फटाफट निघूया. चल. 19, 20, 21 वर्सोव्याला पोहोचलोय आणि समोरच तुम्ही बघतील ना तर मोठा असा गेट आहे, वेसावा कोळी सी फूड फेस्टिवल. जाऊ दे सरळ. समोर आहे बोर्ड. जाऊन दे सरळ. फायनली पोहोचलो आपण लोकेशनवर. मस्त लाइटिंग वगैरे केली आहे. हा जुनं लोकेशन मी जिथे आलेलो ना पहिला तिकडेच आहे. मस्त. वेसावे कोळी सी फूड फेस्टिवल. बऱ्याच दिवसांनी पाहताय ना मला. जे आपले रेग्युलर सबस्क्रायबर फॅमिली मेंबर्स आहेत ना, त्यांना माहिती आहे की काय प्रॉब्लेम होतो, की का रेग्युलर व्हिडिओज येत नाहीये. पण आता तुम्ही बॅकग्राऊंड बघा. बॅकग्राऊंड वरनं तुम्हाला समजलं असेल आपण कुठे आहोत. तर आपण कुठे आहोत? वेसावे गावात आहोत. वेसावे गावात म्हणजे कुठे माहिती आहे काय? तुम्ही जर माझे गणपतीचे विसर्जनाचे जर व्हिडिओ बघितले असेल वेसावे मधले, तर त्याच तिकडे आहे ना वेसावे कोळी सी फूड फेस्टिवल 2024. आज तारीख आहे 19 आहे ना. 19 तारीख आहे. 19, 20, 21 असा 3 दिवस हा कोळी सी फूड फेस्टिवल असतो आणि खूप पाहण्यासारखा असतो. म्हणजे इथे आले तर खूप सारी एन्जॉयमेंट येते. आणि मी हे 2 वेळेला अगोदर मी शूट केलेलं आहे. फार अगोदर शूट केलेलं आहे मी. तर तेव्हा देखील त्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला. आणि बघूया यावेळेला कसं काय असणार आहे, आतमध्ये माहोल वगैरे कशी धमाल करायला मिळणार आहे आणि काय काय पाहायला मिळणार आहे. तर मी तर आलो इथे कोळी सी फूड फेस्टिवल मध्ये. तर तुम्ही देखील माझ्यासोबत आहात, असा तुम्हाला नेहमीसारखा आपल्याला अनुभव द्यायचा आहे. तर आता आपण काय करूया, आपल्या ह्या व्लॉगला सुरुवात करूया. आणि या आपल्या ब्लॉग मध्ये ना, ह्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला मी 2 अशा काही मित्रांशी भेटवणार आहेत की मे बी तुम्ही त्यांना ओळखत पण असेल. तर चला आता वेळ नाही घालूया, जाऊया आपण आतमध्ये. पण आहे ना आता ब्लॉगला तर सुरुवात करतोय, पण काय करूया माहिती का, मी तुम्हाला ना गेटच्या आतमध्ये जाण्याच्या अगोदर ना बाहेर काय काय ज्या गोष्टी आहेत ना ते दाखवतो. आणि कोण 2 मित्र आता आपल्याला भेटलेत ना, पहिला त्यांना भेटवतो आणि मग तुम्हाला ना गेटच्या बाहेर जे जे काय असेल ना ते सगळं दाखवतो. आणि मग नंतर आपण आतमध्ये जाऊया. तर इकडे बघा, हे जे 2 आहेत ना, हे आहेत ते मित्र. अरे नमस्कार ऋषभ. नमस्कार. आणि याला तर तुम्ही ओळखत असेल, आपल्या पहिला तू व्हिडिओ मध्ये नव्हता ना आला कधी? नाही, पहिला नाही आला ना, फर्स्ट टाइम आहे. चला. गणपतीच्या ब्लॉग मध्ये. कुठल्या? गणपती. अरे हा आपला. चला. रवी दादाला भेटून आहेत ना, खरंच खूप छान वाटलं. म्हणजे खूप दिवसांची इच्छा होती भेटायची रवी दादाला. आणि कारण खूप दिवसांना, ज्यावेळी आमचा यूट्यूब चॅनल नव्हता तेव्हापासून आम्ही रवी दादाचे व्हिडिओ बघत होतो. आणि आज इतक्या वर्षानंतर रवी दादा भेटला आणि आम्हाला खूप काय काय चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या. छान वाटलं. आणि आता आपण वेसावा कोळी सी फूड फेस्टिवल बघणार आहोतच. येस. रवी दादा बरोबर आम्ही पण एन्जॉय करणार आहोत. रवी दादाबद्दल एक महत्त्वाचं सांगत आता, गणपतीचे व्हिडिओ मी पण करतो.
पण गर्दीमधलं जे शूट असते ना, म्हणजे गर्दीमध्ये असं जाणवतं की ह्याला कुठेतरी स्पेशल वेगळी जागा दिलेली आहे, पण तो खरा गर्दीमध्ये असतो. पण ते शूट आहे ना बेफान असते, कारण गणपतीमध्ये शूट करणं ऑलरेडी कठीण असतं आणि त्याच्यामध्ये हा सिनेमॅटिक दाखवतो. एक नंबर वाटते ते. दोघंही ऍक्च्युली छान व्हिडिओ बघतात आणि दोघंही खूप चांगलं काम करतात. या दोघांच्या चॅनलची लिंक आहे ना मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो. आणि आता आपण काय करूया, आज जाऊया. ठीक आहे, चला. या इकडे. ओ या, तुम्ही पण या. हे तर तुम्हाला 10 वेळा माझ्या व्हिडिओमध्ये आहेतच. चला आपण काय करूया, कुठल्याही ब्लॉगला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण काय करूया, गणपती बाप्पाचं नाव घेऊया. तर गणपती बाप्पा मोरया. सो मित्रांनो, आपण ना मगाशी ह्या रस्त्यावरून आलो आणि इकडे एक गेट आहे आणि इकडे एक गेट आहे. आणि तुम्हाला मी बोललेलो बाहेरचं तुम्हाला दाखवतो. तर बाहेरचं बघा, तुम्हाला असं काय काय इकडे गोष्टी पाहायला मिळतील ज्या आपण प्रत्येक जत्रेमध्ये वगैरे कुठे असं असतात ना, तर त्या गोष्टी अशा तुम्हाला इकडे पाहायला मिळतात आहे. आता आपण जाऊया, थोडं आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला ह्या 2024 मध्ये ना काय वेगवेगळं नवीन पाहायला मिळते. ते आता आपण आतमध्ये बघूया थोड्या वेळातच. पण पहिला ना काही ज्या गोष्टी ना बाहेरच्या त्या तुम्हाला दाखवतो मी. इथे मस्तपैकी बोट वगैरे आहे आणि असं कोळी बांधव दाखवलेले आहेत. इथे महिला दाखवलेल्या आहेत. तर तुम्ही ना मस्तपैकी हे घरी ना शोपीस म्हणून पण घेऊन जाऊ शकता. हे कुठे घरीच बनवले, घरी बनवले ना. अच्छा, खेकडा आहे आणि हा मासा आहे. अच्छा, गणपतीचा कारखाना पण असतो. कुठे असतो तो? अच्छा, तिकडे हा तिकडेच आहे काय. तर दादा आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत आणि त्यांनी असं मस्तपैकी हे शोभेच्या वस्तू इथे मांडलेल्या आहेत. तर कलर कॉम्बिनेशन वगैरे बघतील ना तुम्ही, एकदम खूप भारी वाटतं. आणि काम पण ना एकदम डिटेलिंग आहे मस्तपैकी. मासे वगैरे टोपलीत ठेवलेले आहेत. छान मस्त बनवलं आहे. चला. आणि बरोबर हे दुकान ह्या गेटच्या समोर. आपण जसं तुम्ही इथून आलात ना, इथून या किंवा तिकडून या किंवा इकडून या, तर तुम्हाला हे गेट दिसेल आणि या गेटच्या समोरच बरोबर हे स्टॉल आहे. ओहो, आपला आवडता बँड. आता खरा रंग, आता का माहोल रेडी. चला राहुल, जाऊयात मध्ये. चल चलो, ये अक्षय. सो फायनली आता आपण गेटच्या आतमध्ये आलो आहे. मस्त वाटतं एकदम. बऱ्याच वर्षांनी आलोय ना, बऱ्याच वर्षांनी आलोय. त्यानंतर बरेच दिवसांनी आपला व्लॉग येतोय. सो गर्दीसारखं माहोल आहे आणि इथून अशी ना स्टॉलला सुरुवात झालेली आहे. हे बघा, माझ्या इथे भरपूर सारे युट्यूबर आले आहेत आणि सगळे आपापले पसरले आहेत एकदम. सो धमाल येते. तुम्हाला आता मी दाखवतो, गेटच्या आतमधून आलो ना तर तुम्हाला मी इकडचा पहिला माहोल दाखवतो की माहोल कसा असतो तो इकडचा.
तर तो बघा आपण त्या गेटवरनं इथून आतमध्ये एंट्री मारली आणि एंट्री मारताच आहे ना तिकडे एक स्टॉल आहे आणि असे हे लाईन बाय लाईन तुम्हाला ना स्टॉल दिसतील हे असे. आणि इथे बघा मस्त की असे लाइटिंग वगैरे केलेली आहे आणि इथे पण मध्ये देखील असे स्टॉल आहेत. आणि जर तुम्हाला फिश वगैरे ह्याचा आनंद घ्यायचा असेल ना तर तिकडून सुरुवात होते. ही लाईन पूर्ण फिशची ती शेवटपर्यंत आहे तिकडे. तर तुम्हाला ना असे भरपूर इकडे ना फिश रिलेटेड त्या तुम्हाला वेगवेगळ्या मेजवानी तुम्हाला इथे मिळणार आहे आणि जबरदस्त एकदम बनवलेलं असतात. मी स्वतः इथे देखील खाल्लेलं आहे आणि खूप धमाल असते इकडे आता. आणि आता समोर आहे ना ऑर्केस्ट्रा चालू आहे तर तिथे मस्तपैकी कोळी गीतं वगैरे परफॉर्मन्स चालू राहणार आहे. तर आता आपण अजून बघूया की पुढे अजून आपल्याला काय काय आपल्याला तुम्हाला दाखवता येईल ते. तर आता आपण इथून जाऊया आणि काही शॉर्ट्स आहेत ना तुम्ही पुढे पाहतील. भारी आहे ना, 1000 वेळा ऐका, लाख वेळा ऐका, पण गाणं भारी एक नंबर आहे. चालत चालत तुम्हाला आता आम्ही पूर्ण फिरवतो. चला आता आपण काय करूया माहिती आहे का, आता हे जे तुम्हाला जे मागे सगळे स्टॉल दिसतात आहे ना तर त्या स्टॉलवर कशी मच्छी असते किंवा कसा फ्राय होते किंवा कसं काय बनवलं जातं ना, म्हणजे बोलताना हा क्षण असतो ना तो भारी असतो. म्हणजे तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. आणि मला तुम्हाला तुम्ही मला एक कमेंट करायची आहे की तुमची आवडती फिश कुठली आहे, म्हणजे तुम्हाला कुठले मासे खायला जास्त आवडतात, तो तुमचा फेवरेट आहे तर ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता आपण जे मागे स्टॉल आहेत ना तर बघूया कुठले कुठले मासे आपल्याला ह्या वेळेला पाहायला मिळतात आणि काही ना मस्त क्लोजअप शूट घेऊया जेणेकरून तुमच्या तोंडाला ना मस्त की पाणी सुटेल. तर चला किनारी लागणारा मीठ जे होतं तो बनवणारा आपला आगरी समाज होता आणि सगळ्या काक्या इकडे आहेत. हाय हाय तर हा 2000 येस जेवायला नक्की येऊ. हो 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 चालू आहे व्हिडिओ मस्त आहे की. मी 2017 का 18 मध्ये ना मला आता एक्झॅक्टली आठवत नाही तर काका व्हिडिओ मध्ये होते आणि काकाने डान्स केलेला मस्त आहे की. आणि मला पुन्हा तीच ऍक्शन दिसली एवढ्या वर्षानंतर तेव्हा मी जाऊन काकांना ओळखलं. कार्यक्रम आपण
आणि अत्यंत वर्गस्थ अशा प्रेक्षकांमध्ये हा कार्यक्रम आम्हाला सादर करताना इतका आनंद होतो. आजच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांसाठी कोळी संस्कृतीचे विविध रंग आम्ही आणलेले फुल गर्दी आहे, फुल. पहिला दिवस आहे आणि गर्दीच गर्दी. हा तर पहिलाच दिवस आहे आणि पहिल्या दिवसातून बघतील ना इतकी सारी गर्दी आहे. बापरे, अजून तर 2 दिवस बाकी आहेत. तर आपण काय करतो माहिती आहे का, एक एक थोडा ना फिरतोय स्टॉल. आणि काय होते माहिती आहे का, आज ना भरपूर सारी मंडळी ना आपल्या ओळखीच्या चॅनलला सगळेजण भेटलेले आहेत. म्हणजे चॅनल ज्यांनी बघितले ना तर आज सगळेजण भेटतात आहे. आणि बऱ्याच दिवसांनी मी ब्लॉग करतोय ना, तर मला सगळेजण तेच विचारले की बरेच दिवसांनी तुझे ब्लॉग येतात, ते ब्लॉग जास्त येत नाही, व्हिडिओ जास्त येत नाही आहे. तर सगळेजण तेच विचारतात आहे. तर खूप सारी मजा येते इथे. खूप सारी पहिल्याच दिवशी गर्दी झालेली आहे. तर अजून आपण बघूया पुढे अजून आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे ते. तर माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा या कोळी सी फूड फेस्टिवल वर्सोव्याच्या. लॉबस्टर आहे ते. आणि हे तंदूरसाठी आहे, तंदूरसाठी आहे. आगरी समाज, कोळी समाज विसावकरांची धमाल अनुभवायला सज्ज होता. सुद्धा काही नियम या मंचावरती दाखल व्हावा. त्या मंचावरती त्याच्या येण्याने काही दिशा खुलून निघाव्या. त्याच्या अस्तित्वानं आपल्याला मांगल्याचं असं दान मिळावं. कारण तर आपल्याला इकडे दादा भेटलाय. तो आपला चॅनल बघतो आणि त्यांनी मला आता आवाज दिला
सो कधीपासून आपलं चॅनल बघतो? झाले 5-6 महिने झाले. 5-6 महिने झाले. कसं वाटतं? चांगला एक्सपिरियन्स आहे. कारण की बेंजो लाईफमध्ये कोण त्या लोकांना कोण एक्सप्लोर नाही. आपण आपलं पूर्ण लाईफ डेडिकेट केली आहे ना बेंजोसाठीच डेडिकेट केली आहे. म्हणजे आपण त्यावेळेपासून म्हणजे 0 सबस्क्रायबर होते आपले, तिथपासून आपण विचार केला है ना, पण त्याला असतात येण्यासाठी. उपस्थित रसिक श्रोत्यांना विनम्र अभिवादन. तुम्हाला बोललेलो की आपले जे पण मराठी कॉन्टेंट क्रिएटर आहेत ना, तर तुम्हाला कुठेही भेटतील किंवा तुम्ही त्यांचे व्हिडिओज पाहतील ना, तर नक्कीच त्यांना तुम्ही सपोर्ट करा. जसा तुम्ही आजपर्यंत मला सपोर्ट करत आलात. तर आपल्याला इकडे एक मित्र भेटलाय. तुझं नाव काय? माझं नाव ओमकार सावंत. आणि कसलं तुझं चॅनलचं नाव सांग? चॅनलचं नाव ओमकार सावंत ब्लॉग आहे. अच्छा. सो आता मी इकडे वर्षामध्ये राहतो. आता मी 1 वर्ष मला आता पूर्ण होईल चॅनलला माझ्या. आणि काय काय कॉन्टेंट असतं तुझं? म्हणजे काय? ट्रॅव्हलिंग आणि फोटोग्राफर आहे मी. अच्छा. फोटोग्राफी आणि ॲज अ ट्रॅव्हलर म्हणून माझे दोन्ही कॉन्टेंट असतात. अच्छा. सो ओमकारच्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्याला देखील सपोर्ट करा. थँक्यू. आपल्याला ना इथे येतोय ना, तर आपल्याला ना मागोमाग सर्वजण भेटत चालले. तर असाच एक दादा आपल्याला भेटलाय. तर त्याचं देखील यूट्यूब चॅनल आहे. तर तुझ्या यूट्यूब चॅनलबद्दल सांग. सुधीर विथ ज्योती. अच्छा. काय प्रकारचे कॉन्टेंट असतात? आमचे ट्रॅव्हल्स असतात, जिमचे असतात. ओके. असतात. ओके. तर दादांच्या चॅनलला जाऊन तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. सो मित्रांनो, असे आपल्याला आपले सबस्क्रायबर फॅमिली मेंबरना ते भेटत असतात. घोड्याची तुरडी आमचा मानबिंदू कोणी समाजाचा आणि इथे छानसा सोहळा सत्कार सोहळा व्यासपीठावर सुरू आहे. सर्व ONGC सर्व पदाधिकारी. चला आता कशी आहे गर्दी आहे ना, वाढत चालली आहे. पहिला दिवस असून आहे ना, एवढी इतकी गर्दी आहे ना, बाप रे बाप. तर आता आपलं झालंय सर्व. तर आता आपण निघूया बाहेरच्या दिशेला. इथे समोर आहे एक्झिट आणि आता आपण डायरेक्ट बाहेर जाऊनच भेटूया. मित्रांनो, ऋषभ आणि आपला राहुल चाललेला आहे. चलो बाय बाय. मजा आली तुमच्या सोबत. आणि नेक्स्ट टाइमला काय ठरलंय ते नक्की राहुल पार्टी असणार आहे. नेक्स्ट टाइमला त्याला मी इन्व्हाइट केलंय माझ्या घरी आणि मी स्वतः त्यासाठी स्पेशली जेवण बनवणार आहे. ओके. सावकाशचा. छान वाटलं भेटून तुला. चल भेटू लवकरच. मजा आली आम्हाला. 2 ते 3 तासात आम्ही फिरलो तिकडे आहे ना. 2 ते 3 तासात आम्ही फिरलो. आणि ना दरवर्षीप्रमाणे जशी मजा येते ना तशीच मजा. पण ह्या वर्षी ना पहिल्याच दिवशी इतकी गर्दी ना, बाप रे बाप. आणि कसं आहे की जसं मला जमलं तसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि ज्या फिश वगैरे होतात ना, अशा फ्राय वगैरे होतात, तळत होत्या, म्हणजे प्रिपरेशन वगैरे असतं ना, ते बघून आहे ना अक्षरशः भूक लागली. तुम्ही इथे नक्की या. आज म्हणजे तारीख आहे 19. आजच्या एक दिवस झाला. 20-21 या 2 दिवस बाकी आहेत. तर तुम्ही नक्की येऊ शकता. आणि खूप सारा म्हणजे तिथे ऑर्केस्ट्रा वगैरे चालू आहे, मस्त गाणी बिणी लागली आहेत आणि वादक लोक आपला परफॉर्मन्स करतात आहे. असे वेगवेगळे भरपूर तुम्हाला स्टॉल ना तिथे पाहायला मिळतील. खूप सारी धमाल असते, खूप एन्जॉय करायला मिळेल तुम्हाला. तुमच्या फॅमिलीसोबत एक होतात ना, चांगला टाईम घालवायला सुद्धा तुम्हाला इथे मिळेल. तर तुम्ही एकदा नक्की या. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला असेल, आमचे प्रयत्न थोडे जर आवडले असतील, तर या ब्लॉगला लाईक नक्की करा. चॅनल जर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, जाता जाता तुम्हाला कुठली फिश जास्त आवडते ते कमेंट करून नक्की सांगा. मी भेटेन तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. आणि हो, आजचा दिवस संपला. गणपती बाप्पा मोरया.